नमस्कार. माझं नाव आहे श्याम भुरके. बँकेतल्या 38 वर्षाच्या नोकरीमध्ये आणि इतर समाजकार्यामध्ये चांगल्या चांगल्या घटना घडल्या. त्याचं स्मरण करताना लक्षात आलं की अरे हे प्रेरणादायी आहेत, या लोकांनाही ऐकवले पाहिजेत. म्हणून आनंदाचं ATM अशी ही एक व्याख्यानमाला सुरू केली. त्यातला एक प्रसंग आठवतो. बँकेची सगळ्यात मोठी शाखा म्हणजे बाजीराव रोड पुणे, 325 स्टाफ असलेली. एवढ्या स्टाफला जर प्रेरित करायचं असेल तर तिथं सतत काहीतरी घटना वेगवेगळ्या घडल्या पाहिजेत आणि त्यातनं त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे. एखाद्या कारखान्यासारखं नुसतं काम चाललं आहे तर ते कंटाळणार आणि मग म्हणत राहणार हे नाही आहे, ते नाही आहे, थकवा आला, आजारपणाच्या रजा वाढणार. इथं आनंदी वातावरण निर्माण व्हायला पाहिजे. म्हणून माझं लक्ष असायचं काय घडलं की त्याचं चांगलं प्रतिबिंब आपल्या ब्रांचमध्ये दिसलं पाहिजे. आणि पेपरला बातमी आली, SSCचे निकाल लागलेले आहेत परीक्षेचे, आणि त्यामध्ये आमच्या बाहेर जो भजीवाला भजी विकतो, हातगाडी आहे त्याची मुलगी बोर्डामध्ये 6वी आली. अरे म्हटलं कमाल आहे, आपल्या दारातल्या भजीवाल्याची मुलगी 6वी आली. मी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना, विशेषतः महिला कर्मचाऱ्यांना म्हटलं किती चांगली बातमी आहे ना. मग आपण ही बातमी आहे याचा आनंद करायचा, आपल्या इथं साजरा करायचा का? त्या म्हणल्या हो करू ना, आम्ही बघतो. म्हटले काय काय करणार? त्या म्हणल्या आम्ही त्यांना बोलवतो, इथं आणतो, त्यांचा सत्कार करतो. म्हटलं छान आहे, तुम्हाला काय लागलं तुम्ही आहे मदतीला, करा. आणि त्या दिवशी दुपारी यांनी त्या मुलीसाठी पंजाबी ड्रेस मागं तुळशीबागेत जाऊन विकत आणला. ती मुलगी, तिचे आई वडील यांना बँकेत बोलवलं. त्यांना असं चांगलं सभास्थानी बसवल्यासारखं बसवलं. बाजूला मी अध्यक्षसारखा आणि समोर स्टाफ बसवलेला होता. त्यांना आयुष्यात असं समारंभात बसायला कधीच मिळालेलं नव्हतं, ते पहिल्यांदा घडत होतं. त्यांनी व्यवस्थित आखणी केली होती. एका महिला कर्मचाऱ्यांनी प्रास्ताविक करून ह्या मुलीनं कसा कसा अभ्यास केला, काय केलं ते सांगितलं. त्यानंतर त्या मुलीला थोडा वेळ बोलायला सांगितलं. तिने त्यातनं ह्या अडचणीत नाही कशी ती पुढं आली हे सगळं सांगितलं. त्या सगळ्यांना फुलं दिली, तिला तो पंजाबी ड्रेस दिला, तो सत्कार झाला. त्याचा परिणाम त्या कुटुंबावर तर झालाच. आजूबाजूचे हॉकर्स होते, त्यांनाही कळलं, हातगाडीवाले, अरे बँक किती कौतुकानं आपल्याकडे बघते, त्यांचा सत्कार केला आहे. आणि सगळ्यात मोठा लाभ झाला, या बँकेत काहीतरी घडतं आहे आणि आपणही काहीतरी चांगलं करू शकतो, हे सर्व स्टाफमध्ये, या 325 स्टाफमध्ये पोचलं. आणि ते कार्यरत राहिले, काम करायला लागले मजेत. हा 4-5 दिवस तरी विषय चालला होता की आम्ही हे केलं. घरी गेल्यावरही त्यांनी काय सांगितलं असेल, आज आम्ही भजीवाल्याच्या मुलीचा सत्कार केला. म्हणजे आम्ही दुसऱ्याचं चांगलं करून आम्ही मोठे व्हायला लागलो आहे, हे प्रत्येकातनं ते प्रतिबिंबित होत होतं. हे फार महत्त्वाचं होतं. ते विरतानं विरतं. तेवढ्यात एक दिवस माझ्याकडे गप्र प्रधान सर आले. गप्र प्रधान सर हे समाजवादी नेते, साधना ह्या अतिशय प्रतिष्ठित अशा मासिकाचे संपादक, खादीधारी, खादी वापरणारे, 42च्या चळवळीत भाग घेतलेले असं व्यक्तिमत्व होतं. ते म्हणाले बुरके तुमच्याकडे आलो आहे म्हणजे आता आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना दर महिन्याला काही पैसे द्यायचं ठरवलेलं आहे. मग हे पैसे द्यायचे, त्याच्यासाठी निधी गोळा करतो आहे. म्हणून एक कृतज्ञता निधी आम्ही गोळा करतो आहे आणि त्याच्या मदतीसाठी एक नाटक बसवतो आहे. आचार्यात्रे लिखित लग्नाची बेडी हे नाटक आहे ते. आणि या नाटकामध्ये तनुजा काम करते आहे, श्रीराम लागू आहेत, शरद तळवलकर आहेत, राजा गोसावी आहेत, असे नामवंत कलाकार घेऊन आम्ही तुमच्याकडे 5 लाख रुपये भरणार आहे. आणि त्याच्या व्याजातनं आमच्या या सर्व कार्यकर्त्यांना ते पैसे पाठवले जाते. तुम्हाला एकच विनंती आहे म्हणाले, हे पैसे पाठवताना त्यांना तुम्ही कमिशन घेऊ नका, कमिशन शिवाय ते पैसे पाठवत राहा, त्यांच्या खात्याला जमा करा, मेल ट्रान्सफर करा, काय करायचं. मी म्हटलं हो करतो ना, त्याला काय.
मला आनंद झाला ही सेवा देताना. आणि खरोखर त्याचे प्रयोग निपाणी, कागल, कोल्हापूर असे एक एक होत होते. सर्वत्र त्याच्या बातम्या येत होत्या आणि चांगला कार्यक्रम होऊन आचार्य अत्र्यांचं आधी नाटकच जबरदस्त. ही लग्नाची बेडी आहे, ही लग्नाची बेडी आहे, ही बेडी आहे म्हणूनच संसार नीट चालतो हेच त्यातनं दाखवलं होतं. नको तितकं स्वातंत्र्य घेऊन वागायचं नसतं हेच सांगितलेलं होतं. आणि हा चांगला संदेशही जात होता, निधी गोळा होत होता. त्याचा मला आनंद होतो की आपल्यातनं एक काम झालं. दुसरी गोष्ट एक घडली ती म्हणजे काय, पुढे मला एका प्रकाशन समारंभाच्या इथं श्रीराम लागू भेटले आणि प्रकाशन समारंभ सुरू व्हायला वेळ होता. मी बाजूला बसलो होतो. त्यानं ही गोष्ट सांगितली की तुम्ही जे भूमिका केल्या होत्या त्याचं बँकेचा संबंध असा असा आला, आम्ही कमिशन न घेता ते पैसे पाठवत होतो. अरे म्हटले फार चांगले, हे आम्हाला माहीत नव्हतं. हे सगळीकडं सांगत राहा. अगदी ते श्रीराम लागू त्यांच्या आवाजात हे सगळीकडं सांगितलं पाहिजे असं करून त्यांनी आम्हाला सांगितलं. एक प्रसंग आपण बँकेत काम करतो काय, त्याच्या ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला कळतात काय. मग तो भजीवाला असू दे, हे असं सामाजिक कृतज्ञता निधीला मदत केलेली असो. दुसरी मग लगेच प्रेरणादायी गोष्ट लोकांच्या पुढे आणायची मला संधी मिळाली ती म्हणजे चितळे बंधू याचे प्रमुख रघुनाथराव चितळे, त्यांची मी ब्रांचमध्ये मुलाखत घेतली. समोरच त्यांचं दुकान होतं आणि ते आमचे खातेदार होते. आणि रघुनाथराव चितळेंना मी मुलाखतीत विचारलं की चितळे बंधूंच्याबद्दल विनोद फार पुण्यात प्रसिद्ध आहेत. दुपारी 1 ते 3 दुकान बंद राहील, नकारार्थी पाठी अशा असतात म्हणले वगैरे. ते म्हणाले ते मजेनंच घ्यायचं, पण लोकांना हे काय माहिती, आम्ही पहाटे 3ला उठतो, भिलवडीत ते दूध गोळा करतो, तिथल्या शेतकऱ्यांना ट्रेनिंग देतो, जनावरं कशी पाळायची हे आम्ही सांगतो, त्यांना खायला काय द्यायचं हे सांगतो, त्यांच्या आजारपणात काय करायचं हे सांगतो. हे इथं कसं कळणार आहे म्हटले. भिलवडी सगळा भाग आम्ही समृद्ध कसा केला हे त्यांनी इतकं सुरेख सांगितलं. आणि त्यातनं हे चितळे बंधू पुढं मिठाईचं हे दुकान झालं. मूळचा धंदा आमचा दुधाचा आहे, पण ते दूध येतं मग त्यातून हे करतो. साधी एक भाकरवडी तुम्ही खाता त्याच्यामागं आमचे किती प्रयत्न आहेत, किती यश आहे त्याच्यात मिळवलेलं, हे पाहायचं असेल तर आमचा प्लांट बघायला या म्हटले. ॲटोमॅटिक प्लांट आहे, परदेशात जाऊन तयार करून आणलेला आहे, कुठेही आमचा हात लागत नाही. आणि त्याच्यात ते असं जात असताना त्याचं जे कवर आहे त्याची चिकाटी वाढण्यासाठी कसं तिथलं पीठ वेगळं असतं, त्याच्यात ती शेव कशी बसते ते सगळं येतं आणि बराबर हे होतं. भारतभर आता भाकरवडी जाते म्हटले. पण याच्या मागे आमचे सगळे कर्मचारी आम्ही अतिशय चांगल्यानं काम, ते त्यांचा व्यवसाय कसा चांगला चालतो हे सांगत होते. त्याच्यामुळं बँकेतल्या लोकांना आम्हाला नकळत हे ट्रेनिंग मिळत होतं की आपणही कसं वागलं पाहिजे. अशा प्रेरणादायी गोष्टींचा खजिना म्हणजे बाजीराव रोड ब्रांच होती. एकेकाबद्दल सांगत राहावं तितकं थोडंच आहे. आपल्यालाही या कथा आवडल्या असतील तर जास्तीच पुढे न्या, त्या शेअर करत राहा. धन्यवाद.